नाही, डोंगराळे इथल्या अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयानं 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायालयामध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवरती आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं। या घटनेविरोधात संतापलेल्या नागरिकांनी मालेगावमधील मोसम पुलावरती ठिय्या आंदोलन छेडलं। दरम्यान मालेगावकरांनी उद्या संपूर्ण मालेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून शहरभर शोक व्यक्त केला जाणार आहे। बंदच्या माध्यमातून नागरिकांकडून तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे। मालेगावचे वरिष्ठ अधिकारीगण त्या ठिकाणी गेले। मला वाटतं की गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 1 तासाच्या आत आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि परवा त्या गावाचे ग्रामस्थ मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे। फास्ट ट्रॅकवर ती केस चालवली जावी, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे।